मी माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतला, पण कार्यकर्त्यांच्या बाबतीत सांगतो आणि मतदारांच्या बाबतीत सांगतो. इथे एवढं घट्ट नातं आहे. मी कुटुंब प्रमुख आहे. मी जे बोलेल तेच करणार अशा प्रकारचे मतदार माझे. मी नेहमी बोलतो की शिवाजी महाराजांनंतर अगदी निष्ठेचे प्रामाणिक मावळे कुठे कोणाला मिळाले असतील ते विजय शिवतरने मिळाले. कोल्हापूरचे जे महाराज आहेत ते दत्तक आणलेले आहेत, ते तिथले नसून बाहेरचे आहेत. या विधानावर तुम्ही कसं बघता? तर मी त्याच्यावर काय कॉमेंट करू? नो कॉमेंट. माझ्यासोबत आता विजय शिवतारे आहेत. बापू, आज मुख्यमंत्री स्वतः इथे येत आहेत. सासवडमध्ये त्यांचा एक मोठा मेळावा होतोय, संवाद होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही संघर्ष करताय. आजचा मेळावा कसा असणार आहे? जनतेला काय संबोधणार आहेत? असं आहे की गेल्या 27 तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी वर्षा निवासस्थानी माझी चर्चा झाली होती आणि अगदी माझ्या मनाविरुद्ध तो मी निर्णय घेतला. परंतु मुख्यमंत्री महोदयांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं मी ऐकलं. माहितीमध्ये कुठे अडचणी होऊ नयेत म्हणून मनाला मुरड घालून मी थांबण्याचा निर्णय घेतला. आणि तो थांबत असताना मग म्हटलं ठीक आहे, एखादा संघर्ष करून जे काही मिळवायचं ते संघर्ष न करता तहामध्ये मिळत असेल, ते जनतेसाठी असेल तर त्याच्यात मला आनंद होता. आणि म्हणून मी महत्त्वाचे जे काही मुद्दे होते, माझे रखडलेले प्रकल्प, गुंजवणी असेल, पाईपलाईन असेल, विमानतळ असेल, पुरंदर उपसा असेल, पुरसुंगी देवाची उरुळी ही जी नगरपालिकेली त्याची अंतिम अधिसूचना असेल, टॅक्स असेल, बाकीच्या ओंढरी, पिसोळी, आंबेगाव या गावातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, टॅक्सचा प्रश्न असेल, त्याचबरोबर रोजगाराच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची जी गोष्ट होती, हिंजवडीचं जे IT पार्क आहे तिथे जागा सगळ्या संपलेल्या आहेत. आणि म्हणून माझ्याकडे जवळजवळ 1100 एकर गायरांची जागा आहे, सरकारी जागा आहे, 2 गावांमध्ये हायवेला लागून आणि एअरपोर्टपासून 2-3 किलोमीटरवर. त्यामुळे या जर जागा आपण चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर करून डेव्हलप केल्या तर इथे IT पार्क मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. आणि IT मधून आज हजारो इंजिनियर्स झाले आहेत, BTech झाले आहेत, MTech झाले आहेत, BE झाले आहेत, ME झाले आहेत, BCS आहेत, MCS आहेत, ENTC इंजिनियर्स आहेत. हजारो मुलं पूर्ण पुण्याच्या परिसरामध्ये पुरंदर हवेलीमध्ये देखील 5-5 वर्ष पासआउट होऊन नोकऱ्या नाही आहेत. तर अशा प्रकारचं जर IT हब आपण निर्माण केलं आणि मग आपल्याला काय सरकारला जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे, जागा इन्फ्रास्ट्रक्चर करून दिलं. समजा इन्फोसिसला सांगितलं ही 20 एकर तुम्हाला जागा उभारा, तुमच्या सगळं IT हब 1-1.5 वर्षामध्ये होऊ शकतं. 10-20 हजार मुलांना काम मिळू शकते. त्यामुळे तो एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात 50 वर्षात जे पाणी मिळालं नाही ते आजही प्यायला पाणी नाही. बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात 29 गावांना नेरेमधून पाणी उचलून करेमध्ये टाकायचं वर आणि करे पूर्ण करा भरून ठेवून दोन्ही बाजूच्या विहिरी चार्ज होतील आणि एका ठिकाणी उपसा सिंचन करून DC चेंबरमधून 2929 गावांना ग्रॅव्हिटीने पाणी विदाऊट इलेक्ट्रिसिटी मिळेल अशी ती योजना. त्या योजनेच्याबद्दल मी ती कल्पना मांडली, ती मान्य करत तिचा प्रस्ताव करायचं हे झालं. गुंजवणीचं आमचं पाईपलाईनचं जे काम आहे ते रखडलेलं आहे, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यायच्या आहेत. भोरमधल्या 3 उपसा सिंचन योजना त्याच्यात समाविष्ट करायच्या आहेत आणि ते करून युद्ध पातळीवर लोकांना विश्वासात घेऊन या सगळ्या मान्यता देऊन त्यांची देखील कामं सुरू करून युद्ध पातळीवर काम सुरू करणे अशा प्रकारच्या मागण्या मी केल्या होत्या. त्या तिघांनी त्या मान्य केलेल्या. शेवटी जनतेचे प्रश्न आहेत, वैयक्तिक काहीच नाही आहेत. आणि म्हणून हे सगळे वैयक्तिक प्रश्न जे त्यांनी मला तिथे वर्षावर मान्य केलं, ती मी विनंती केली होती त्यांना की मी माघार घेतो. अख्ख्या महाराष्ट्रभरात संपूर्ण एक वेगळ्या प्रकारचं वातावरण झालं होतं. लोकांच्या जनसामान्यांच्या प्रचंड इच्छा होत्या की मी ही लढाई लढावी. बापू, त्यालाच जोडून एक असा प्रश्न आहे की तुम्ही एक मोठा संघर्ष उभा केला होता. आम्ही तुम्हाला बघितलं होतं की तुम्ही पुण्यातल्या एका रुग्णालयात देखील ॲडमिट होतात, तिथून तुमचं काम सुरू होतं. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर कार्यकर्ता आपला कुठेतरी दुसरीकडे जाईल असं कुठेतरी वाटलं होतं का, किंवा एक मनावर दगड ठेवला होता का निर्णय? नाही, मी माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतला, पण कार्यकर्त्यांच्या बाबतीत सांगतो आणि मतदारांच्या बाबतीत सांगतो. इथे एवढं घट्ट नातं आहे. मी कुटुंब प्रमुख आहे. मी जे बोलेल तेच करणार अशा प्रकारचे मतदार माझे. मी नेहमी बोलतो की शिवाजी महाराजांनंतर अगदी निष्ठेचे प्रामाणिक मावळे कुठे कोणाला मिळाले असतील ते विजय शिवतरने मिळाले. 2009 साली मी जेव्हा आलो तर शेमड्यांचा नेता मला म्हणत होते, छोटी छोटी 10-20 वर्षाची पोरं फौज तयार केली, 17-18 हजार पोरं, 457 गाड्या घेऊन प्रवेशाला मी शिवसेनेत गेलो होतो. त्यामुळे तो एक जो जोश होता, ती जी पिढी निर्माण केली आहे मी, ती डेडिकेटेड आहे. कुठच्याही प्रकारचा स्वार्थ नाही, लोकांसाठी काम करण्याची मानसिकता आणि त्याच्याबरोबर त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील माझ्या संकल्पनेतून उभी राहिलेली आहे. त्यामुळे
कोणीही माणूस नाराजीवर येणे, जो मी निर्णय घेतला त्याच्याशी ठीक आहे, रोष त्यांचा असेल, रोष मी बैठक घेतली त्यावेळेस निश्चितपणे ते बोलले देखील, परंतु काही नाही, आज एकदम. बापू, मग सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ तुम्ही सक्रिय झालात असं म्हणायचं? महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मी सक्रिय आहे. प्रत्येक मत इथल्या उमेदवाराला जे जाणार आहे ते मोदी साहेबांना जाणार आहे. त्यांना पंतप्रधान बनवण्याची सगळ्यांची आमची इच्छा आहे, आमचं ध्येय ते आहे. मग ते एकनाथ शिंदे साहेब असो, आम्ही सगळे. त्यामुळे नॉमिनी कोणी असेल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह कोणी असेल, आम्ही मिळवलेलं प्रत्येक मत, माझ्या लोकांनी दिलेलं प्रत्येक मत, मतदारांनी दिलेलं प्रत्येक मत, हे मत मोदींना आपण देतोय असं संपूर्ण चित्र आहे, ही वास्तवता आहे. आणि म्हणून 100% आम्ही पूर्ण प्रयत्नाचं जीवाचं रान करून प्रयत्न करून निश्चितपणे यश मिळवणार. दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे मात्र सातत्याने त्यांच्या पक्षाकडनं सातत्याने सांगतात की बारामती आमचीच आहे आणि बारामतीत विजय आमचाच होईल. तुम्ही जर स्वतः आता अजित पवार आणि तुमची सगळ्यांची युतीच आहे, वेळप्रसंगी अजित पवार आणि तुम्ही देखील एकत्र प्रचार करताना नागरिकांना पाहायला मिळेल. आता महायुतीतच आहेत ना ते काय त्याच्यात असत्य काय आहे? एकत्रच प्रचार होणार. आज ते महायुतीत आहेत, अगोदर नव्हते. महायुतीत आहेत, नरेंद्र मोदींना मानणारे आहेत, या विचारांबरोबर चालणारे आहेत. त्यांचा पक्ष जरी वेगळा असेल तरी मित्रपक्ष आहेत, त्यामुळे एकत्र मित्रपक्षांचा प्रचार होणारच आहे. एक वेगळा प्रश्न बापू, कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक असं म्हणतायत की कोल्हापूरचे जे महाराज आहेत ते दत्तक आणलेले आहेत, ते तिथले नसून बाहेरचे आहेत. या विधानावर तुम्ही कसं बघता? तर मी त्याच्यावर काय कॉमेंट करू? नो कॉमेंट. आपण बघू शकतो की सगळा आता बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो विकासावर चालणार आहे आणि प्रत्येक मतदार जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून नक्की मतदान करेल आणि बारामती आमचीच होईल असा विश्वास विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.